विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अद्वैत भाव पटकम ही बुद्धि रहस्य ज्ञान सुख भगवान जीव बने तेरा तुराज प्रकाश विभु नाम रूपाधार मच्छी न लिखे थे मच्छी लिखे सोम शुद्धाकार। अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम सप्ती धने सगणी जा कृपालु सर्वज्ञ को ही अधारत मुनि ध्यान ताको हो तुपाधि ते मोह में मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जैवरी साप नसे भूषक जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही चाको सुकृति भजत राम निष्काम सो मैं रोहे आत्मा काकू करू प्रणव। शक्तिवृत्ति और दूजी लक्षणावृत्ति। शक्तिवृत्ति शब्द में अपने अर्थ के ज्ञान करने की जो सामर्थ्य है तो शब्द की शक्ती कहिए है। हे लक्ष ठेवायचं शब्दामध्ये जी शक्ती त्या शक्तीला सामर्थ्य म्हणतात। या पदामध्ये ज्या अर्थाचं वाच्य किंवा शब्दाचा विषय याचं ज्ञान करून देणारी शब्दामध्ये शक्ती आहे त्याला शक्ती म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा। सामर्थ्य तेच शक्ती वाटते का शब्दाचा अर्थाचा जो संबंध आहे त्या संबंधात शक्ती होती हो ना। तो शब्द की शक्ति दो कपालन के मध्य में स्थित कपाल संयोग की न्यायी और कार्यकारण आदिकन के मध्य में स्थित समवाय संबंध किंवा तादात्म्य संबंध की न्यायी शब्द और अर्थ इन दोनों के मध्य में स्थित है। दोन्ही पदार्थाच्या मध्ये जे असते त्याला शक्ती होणार त्याला दर्शन देवाने शास्त्राचा दोन टाळ आहे त्याला दोन टोक नाही का त्याचे कपाल राहणार मातीचे दोन कपाल टाळासारखे कपाल तर त्या दोघांचा संबंध झाल्याशिवाय घट होत नाही। या संबंध हे दोघांच्या मध्ये त्याप्रमाणे वाक्य आणि वाक्याचा विषय शब्द आणि शब्दाचा विषय वाचक आणि वाच्य या दोघांच्या मध्ये संबंध असतो दोघांचा त्या संबंधावर शक्तिवृत्ती म्हणावं असं म्हणतात। आता तो संबंध जो आहे पदाचा आणि अर्थाचा त्याला शास्त्रीय भाषेत नैयायिकाच्या भाषेत समवाय म्हणतात आणि आपल्या भाषेत आध्यात्म म्हणतात।
वेदांत शास्त्रामध्ये वाच्याचा जो संबंध आहे त्याला तादात्म्य संबंध वेदांतामध्ये म्हणतात आणि न्यायशास्त्रामध्ये त्याला समवाय म्हणतात. समवाय या शब्दाचा त्याला नित्य संबंध असतो त्याला समवाय म्हणावं आणि हे वेदांतामध्ये त्याला तादात्म्य म्हणणं असतं. त्याला शब्दात फरक विषय असतो. याते तो शक्ति वृत्ति रूप शब्द का अर्थ के साथी साक्षात संबंध कहिए है. म्हणून त्याला त्याच शक्तिवृत्तीला शब्दाचा अर्थाचे साक्षात संबंध म्हणावं म्हणतात. इस रीति से कही जो शब्द की अर्थ के साथी साक्षात संबंध रूप शक्ति वृत्ति सो योगा रूढ़ी और योगा रूढ़ी उभय रूप इस भेदते तीन भांति की है. आता त्याच्यामध्ये शब्दाच्या संबंधाला शक्तिवृत्ती म्हणावं. त्या शक्तिवृत्तीचे तीन प्रकार केलेत. एक योग आणि आणखीन एक काहीतरी आहे मध्ये रूढ़ी. रूढी म्हणजे पद्धत. जिस शब्द विषय अपने अवयवन के योग ते अर्थ के ज्ञान करने की सामर्थ्य है तिस शब्द का अपने अर्थ के साथी योग शक्ति रूप संबंध है. ज्या पदामध्ये अवयव आहेत. पदामध्ये अवयव कोणते? घट. घट हे तर दोन अवयव घट आणि ट. घ आणि ट दोन्ही वर्णाला व्यंजन म्हणा वर्ण म्हणा याला अवयव म्हणतात शास्त्रकार. म्हणे ना त्या अवयवाचा समुच्चय त्याला पद म्हणावं आणि त्या पदाचा अर्थाला शक्ती म्हणावं. पदाच्या अर्थाशी जो संबंध त्या संबंधाला शक्ती. सोई शब्द की योग वृत्ती कहिए है. काय ठिकाणी त्याला शब्दाची योग वृत्ती म्हणावं. चला. जैसे पग रखा शब्द है तिस विषय तिसके पग और रखा ये दो अवयव है. पग रखा म्हणजे पाय घाला तू जोडा. पग म्हणजे पाय रखा पग रखा याचं कोणते शक्ती आहे? रूढी योग. योग शक्ती. तिनके योग ते पादत्राण रूप अर्थ का ज्ञान करने का सामर्थ्य है. याते पग रखा शब्द का अपने पादत्राण रूप अर्थ के साथी योग शक्ति रूप संबंध है. आणि तिथं पग रखा या पदाचा जो अर्थ आहे त्या अर्थाशी पद रखा या वाक्यामध्ये योग शक्ती आहे. और जिस पद के अवयवन से अर्थ का ज्ञान होवे नहीं किंतु इस पद का यह ही अर्थ होवे ऐसा अर्थ करने का संकेत जिस पद विषय होवे तिस पद का अपने अर्थ के साथी रूढ़ी शक्ति रूप संबंध है. काही पदाचा अर्थाचा संबंध नसून त्याने अन्य अर्थांनी ज्याचा संबंध आहे त्याला रूढी अर्थ म्हणावं. सोई शब्द की रूढ़ी वृत्ति कहिए है. त्याला रूढी अर्थ होण्याचं उदाहरण आहे. जैसे पगड़ी शब्द है जैसे पगड़ी शब्द है जिसके अवयवन से कुछ अर्थ का ज्ञान होता नहीं किंतु पगड़ी शब्द का शिरोवेष्टन रूप ही अर्थ होवे ऐसा जो लोकन का संकेत है सोई पगड़ी शब्द का अपने शिरोवेष्टन रूप अर्थ के साथी रूढ़ी शक्ती है. पगडी याचा आणखी काही एवढा अर्थ नाही होऊ शकत. तर म्हणून पगडी ही एक आपल्या डोक्याला घालायची वस्तू आहे आणि ती त्या शब्दाने एक रूढी अर्थ होतं झालं. जिस पद के अवयवन से भी अर्थ का ज्ञान होवे और तहा लोकन का भी संकेत होवे तिस शब्द का अपने अर्थ के साथी
योगारूढी उभयरूप शक्ती है. म्हणजे ते पद योग्य आहे, त्या पदाचा अर्थ ज्ञान कोण त्यांना मग त्याची शक्ती आहे, त्याला योग रूढी म्हणतात. जैसे अंगरखा शब्द जो है तिसके अवयव जो अंग और रखा तिनके योगते कंचुक पहिरन रूप अर्थ का ज्ञान होवे है. और गंग रूप अंग की रक्षा करने वाले पगरखे को अंगर का नहीं कहना, किंतु इसी को ही अंगर का कहना, इसी को ही अंगर का कहना, ऐसा इस अंगर के शब्द विषय लोकन का संकेत भी है. याते अंगर के शब्द विषय अपने अर्थ के साथी योगारूढी उभय रूप शक्तिमय संबंध. योग रूढी म्हणजे अंग रखा, अंगरंग म्हणजे कुठे सदरा, त्याला कुठे कंचुक म्हणतात. तर या अंगरखा या पदाचा आणि त्या अर्थाचा जो संबंध आहे त्याला कोणती शक्ती? योगारूढी. योगारूढी. हाँ. यह कही जो तीन भांति की शब्द की शक्ति वृत्ति याही को मुख्य वृत्ति भी कहते हैं. आणि या प्रकारे शब्दाची तीन वृत्ती सांगितल्या त्याला कुठे मुक्ती हे म्हणतात. मुख्य वृत्ती. मुख्य वृत्ती. हा. मग पण डबल म्हणून सांगायचं बरं का, मला शब्द काही ऐकायला येत नाहीत. हा एखादे. आता लक्षणावृत्ती. आता शक्तीवरती चांगले लक्ष आले का सांगा एखादं वाक्य. शक्तीवरती तर निरूपण करा. इतका म्हणजे तुमच्या लक्षात काही विषय आला नाही असं सिद्ध होईल ना. मग ते सांगावं लागत. नाही तर माझं सांगणं चुकीचं ठरवं. मग शांतशिवाय जमत नसतं, काही गोष्टी सांगावंच लागते. अध्यास प्रकरण सांगावं लागेल, खाते प्रकरण सांगावं लागेल, शब्द शक्तीवरती सांगावी लागेल. महत्वाचे विषयच नाही. शब्दाचा अर्थाशी जो संबंध त्याला शब्दाची शक्तिवृत्ती म्हणतात. बरोबर. शब्दाचा अर्थ जो संबंध त्याला शक्तीवरती म्हणतात. किंवा शास्त्रीय भाषेत जर सांगितलं वाच्य वाचकाचा जो संबंध त्याला शक्तीवरती बोलावं. वाच्य आणि वाचक, वाचक शब्द आहे, वाच्य अर्थ आहे. या वाच्या वाचकाचा जो संबंध त्याला शक्तीवरती म्हणतात. त्या शक्तीवरती ते योग रूढी योगारूढी असे प्रकरण केले तरी पण त्याच्यात एकच आहे, शक्तीवरती त्याला म्हणतात. आणि काही वाक्यामध्ये शक्तीवरती नसतं, रूढी अर्थ आहे. पगड का हे रूढी अर्थाचा विषय. पगडी रूढी अर्थ आहे. पगड का योग शक्य आहे. आणखी तिसरं कोणतं? अंगरखा. एक योग रूढी शक्य आहे. दोन्ही पण शक्य कशामुळे पुन्हा शब्दाच्या ठिकाणी आपला अर्थ ज्ञान करून देण्याची सामर्थ्य. जे झालं तुम्ही बोलता ते बरोबर, पण त्या शब्दात त्या वाक्यात बोलून जरा पद्धती बोलता. विषय समजत हे, पण त्याच वाक्यात शास्त्र जे वाक्य त्या अर्थाचं बोलत तेच वाक्य उच्चार. वाच्य वाचकाचा संबंध त्याला शक्तीवरती म्हणतात. पद आणि पदाचा अर्थाचे जो संबंध त्याला शक्तीवरती म्हणतात. एवढं वाक्य काय तिथे लिहिलंच की का नाही लिहिलं? पाठीमाग नाही लिहिलं नाही. असं कसं शक्यच नाही. पाठीमाग घ्यायचं तिथं असेलच. वाच्य वाचक जो आहे तो पद आहे, वाच्य जे आहे पदार्थ आहे. त्या दोघांचा संबंध त्याला शक्तीवरती म्हणावा.
पद आणि अर्थ याचा जो संबंध त्याला सेक्युरिटी म्हणावं. काल झाला विषय हा, काल परवा असं गेलं तर मी म्हणलं तिथं रेग मारा त्याला इतकं म्हणलं. वाच्यवाचक नाहीये तिथं. हा वाच्यवाचक नाहीये तिथं. वाच्य- पद का अर्थ से जो संबंध असं आहे फक्त. वाच्यवाचक नसतो जे मी सांगते ते सोडून, पण पदाचा आता जो संबंध त्याला शक्तीवरती म्हणतात ना, हे तरी वाक्य लक्ष ठेवायला पाहिजे ना. वाच्यवाचक बी आला असेल वाच्यवाचक ते हे असं जाऊ दे, नको वेळ काढू नको. कारण हे जर तुमच्या लक्षात शब्दाच्या शक्ती प्रकरण आणि लक्षणावृत्ती प्रकरण जर लक्ष आलं तर शब्दाच्या शक्तीत फार वेगळं कळेल तुम्हाला. एक सांगितलं तिचं ऐकवा नाही कोणा ठोक. शब्द एक असं शस्त्र आहे, विळा कुऱ्हाड कोयतं तलवार हे एकाच वेळेस एकाच व्यक्तीचं घाव करणार आहे. एकाच ठिकाणी घाव करणार एकच. पण शब्द हे शस्त्र असं आहे, हजारो लोकांना एका क्षणात घायल करतो. पण ज्ञान करण्याचं विषय कसा कळण्याकरता सांगतो. शब्दात वर्म सांगायला लागलं. माझे प्रिय बोलदानी भगिनी यांना माझं सविनय नमस्कार. मी ज्याच्याकरता उभा राहिलो मी तज्ञ आहे, मला मदत करा. किती लोकांना आनंद होतो. शब्द किती गोड आहे, किती शक्य आहे का नाही. ही जसा लोकव्यवहार आहे की आज गुरूंच्या कृपेने सकाळी चिंतन झालं. उदकी चारिले पाषाण हे महिमा नामाचे. हो नाम बरोया बरोवंत नाम स्मरे निळकंठ. हो तोही नामी शीतळ झाला. ही नामशक्ती. ज्या समुद्र मंथन केलं त्या समुद्र मंथनामध्ये एक विषयाचा पदार्थ विष एक निघालं का पात्र ते कोणी घेणं शंकर बोलले मी घेतो. शंकरांचे विष घेतल्याने सगळ्या अंगात घात झाला. चंद्रमातेवर घेतला शीतळ नाही झाला. सर्पांवर महाग घेतला अंगावर शीतळ नाही झाला. पण तोही नामी शीतळ झाला. नाम बरवाया बनत नाम बरवाया बरवंत नाम स्मरे निळकंठ. तोही नामी शीतळ झाला. म्हणून ही नामशक्ती आहे. हो आता त्याच्या पुढे त्याला विचार करा थोडा. रामकृष्ण हरी मला म्हणतो वृत्ती कशी होती घटपटाची. रामकृष्ण तुम्ही म्हणला समजा रामकृष्ण म्हणल्यावर घटाची आकाराची वृत्ती कपाटाच्या हा आहे का नाही ही शक्ती. म्हणून रात्रंदिवस चिंतन करावं लागतं शब्दाचं साधूच्या म्हणजे वृत्तीच्या आकाराची होती. हां त्याचं कारण हे. आणि त्या शब्दाच्या शक्तीवरची ना मरण्याच्या ठिकाणी चित शक्ती निर्माण होते. हो ती शक्ती म्हणजे ऐकावे गावे वाचावे तेच सदा. ऐकायचं तेच गायचं तेच ऐकायचं तेच म्हणायचं तेच. तच्चिंतनम तत्कथनम तत्प्रबोधनम. म्हणून नामाची शक्ती वरती लक्षात ठेवा. नामामध्ये काय सामर्थ्य आहे. केव्हा नामामध्ये काय नामामध्ये भगवंत प्रगट होतो इतकी शक्ती. नामामध्ये जग सिद्ध नाही असे सिद्ध होते. नामामध्ये तू जन्म मरून रहित असे सिद्ध होते. किती सांगावं ह्याच्यावर.
म्हणून नेहमी साधूंचं वाङ्मयावरती जावा. वाचाळी ज्ञानेश्वरी डोळा पाणी पडले सकळ संतांचा राजा स्वामी एकनाथ तया तेव्हा तिचा भागून प्राणी होती जेव्हा निघतो. ही शक्ती त्या साधूंच्या वाङ्मयात. जरा अन्यथा मी बोललो तरी त्या शक्तीचेच स्वरूप सांगण्याकरता पर्यायाने साधूंच्या वाङ्मयाचा विचार केला. लक्षणावृत्ती. जो शब्द की शक्ति वृत्ति रूप संबंध से जानिए, जे शब्दाच्या शक्तिवृत्तीला पदार्थाचा जो संबंध आहे त्या संबंधाला शक्तिवृत्ती म्हणून त्या संबंध कळलं म्हणजे शक्तिवृत्ती कळते. आता लक्षणावृत्ती. ऐसा जो शब्द का साक्षात संबंधी अर्थ तो शक्य अर्थ कहिए है. आता पदार्थ साक्षात संबंध अर्थ म्हणजे पदार्थ अर्थाचे साक्षात संबंध असणारा पदार्थ त्या अर्थाला शक्य अर्थ म्हणावा. काय म्हणावा? शक्य अर्थ. कारण हे वाक्य लक्षात ठेवलं म्हणजे लक्षणावृत्तीचं वर्णन करण्याकरता हे वाक्य लक्षात ठेवून लक्षणावृत्ती लक्षात राहते. पदार्थ काय अर्थाचा वाक्य वाचा. पदार्थ जो शब्द की शक्ति वृत्ति रूप, जे शब्दाची शक्तिवृत्ती रूप संबंध से जानिए है. पदार्थ शक्तिवृत्ती संबंधाने पदार्थ जाणला जातो. ऐसा जो असा जो शब्द का साक्षात संबंधी अर्थ, असा जो शब्दाचा साक्षात संबंधी अर्थ असणारा जो पदार्थ तो शक्य अर्थ कहिए है. त्याला शक्य अर्थ म्हणायचा. पदार्थ शक्ती है ना, त्या शक्तीचा विषय जो पदार्थ त्याला शक्य अर्थ म्हणावा. पदार्थाला शक्य अर्थ. बस. पदार्थ अर्थाची संबंध त्या संबंधी असणारा जो पदार्थ त्याला शक्य अर्थ म्हणावा. शक्य अर्थ के संबंधी वक्ता के तात्पर्य के विषय अन्य अर्थ के विषय जो शब्द का परंपरा संबंध तो शब्द की लक्षणावृत्ती. त्याच्या संबंधाने शक्यच्या संबंधाने जे असणारे पदार्थ त्याचा वक्त्याचे सांगण्याचा हेतू वक्त्याचं सांगण्याचं तात्पर्य असतं म्हणून त्याला काय म्हणावं? लक्षणावृत्ती. त्याला लक्षणावृत्ती म्हणावं. और एक मिनिट. तू देह नाही इथं करा अर्थ थोडा. तू देह नाही म्हणजे तू हे पद झाला. तू या पदात शक्याचा देह झाला. तो देह नाही मग तिथं तात्पर्य काय? तो द्रष्ट आहे. मग शक्य संबंधी आहे कोण आहे? लक्षात आहे. शक्य कोण आहे? देह. या पदाचा शक्य देह आहे. तो देह नाही मग कोण आहे? द्रष्टा. म्हणजे कसं झालं तो लक्षात. और तिस लक्षणावृत्ति से जानिए है. ऐसा जो शब्द का परंपरा से संबंधी जो अर्थ तो शब्द का लक्ष्य अर्थ कहिए है. आता शक्यचा अर्थ जे संबंध आहे पदार्थ शक्य त्या शक्यची जो संबंधी याला परंपरा संबंधी जो पदार्थ कळला जातो तो लक्षार्थ आहे. पदार्थ परंपरे संबंधी जो कळला जातो लक्षार्थ आहे. पदार्थ अगोदर शक्यशी संबंध आहे आणि शक्यचे संबंधी तो लक्षार्थ आहे. तो आवड आहे जैसे मग जैसे है. पिता शब्द का शक्ति वृत्ति रूप साक्षात संबंध जनक रूप अर्थ से है. याते पिता शब्द की शक्ति वृत्ति रूप संबंध ते जानिए है. म्हणजे पिता त्या पदाने शक्यवृत्ती संबंध कळले जातो. शक्तिवृत्ती. ऐसा जो पिता शब्द का नदी पोट भरायला पैसे मिळवायला
ऐसा ऐसा जो पिता शब्द का साक्षात संबंधी रूप जनक रूप अर्थ तो पिता शब्द का शक्य अर्थ कहिए। है ना, काय वाक्य? पिता पिता. पिता या शब्दाचा शक्य अर्थ जनक आहे. चला, तिस जनक रूप शक्य अर्थ का संबंधी और किसी बड़े दिन में सर्व से प्रथम पिता के ताई नमस्कार कर ऐसे पौत्र के प्रति बोधन करने हारे वक्ता पुरुष के तात्पर्य का विषय जो पितामह रूप अन्य अर्थ है, किस विषय जो पिता शब्द का परंपरा संबंध तो पिता शब्द की लक्षणावृत्ती. पितामह तो नमस्कार कर काही प्रसंगाने. पितामह म्हणजे आजोबा. मग पितामहाचा संबंध करून काही प्रसंग शुभ कालामध्ये मोठ्या माणसाला नमस्कार करून तो का नाही. मोठ्या माणसाला, मोठं म्हणजे आपलं आजोबा हे. मग आता इथं परंपरा संबंध आहे की नाही. आता पितामह, आता पिता एवढा शब्द जर घेतला तर पिता या शब्दाचा शक्य वडील होतो. आणि पितामह जर म्हटलं तर पित्याचा संबंधी असणारे त्याचे वडील लक्षात अर्थ झाला. म्हणून पितामह नमस्कार. और पित लक्षणावृत्ती से जानिए है ते पिताच्या द्वारे शक्यच्या द्वारे त्याला लक्षणावृत्ती समजले जातं. ऐसा जो पिता शब्द का परंपरा से संबंधी पितामह रूप अर्थ तो पिता शब्द का लक्ष्य अर्थ है. म्हणून अशा रीतीने परंपरा संबंधाने जी पितामहाचा अर्थ तो लक्ष अर्थ आहे. जिस अर्थ के साथी जिसका साक्षात संबंध न होवे किंतु किसी द्वारा संबंध होवे तिस अर्थ के साथी तिसका परंपरा संबंध कहिए है. बस कोणत्या तरी पदार्थाच्या द्वारे संबंध त्याला लक्षार्थ होणार. कोणत्या तरी पदार्थाच्या पदार्थ साक्षात संबंध आहे. पदार्थ शक्य असणारा जो पदार्थ त्याच्याद्वारे संबंधित जो पदार्थ त्याला लक्षार्थ म्हणायचं. परंपरा संबंधाने आता उदाहरण दिलं का, पितामह, पिताच्या द्वारे पितामह आजोबा, हे परंपरा संबंध आहे. त्याप्रमाणे पदार्थ शक्यद्वारे जे संबंधी आहे परंपरा संबंधी ते लक्षार्थ होण्याचा. बरोबर विषय चालला का नाही. लक्ष येतं का नाही. जैसे पौत्र रूप तृतीय पुरुष का अपने पितामह रूप प्रथम पुरुष के साथी साक्षात संबंध नहीं है किंतु पुत्र का अपने पिता से संबंध है और पिता का पितामह से संबंध है. है ना. याते पौत्र का पितामह से पिता द्वारा संबंध है. पौत्र कुणा म्हणायचं नातवाला, पुत्र कुणाचं म्हणायचं चिरंजीव मुलाला. आता इथं पौत्र त्याचा वडील पिता आणि पित्याचा पिता म्हणजे आजोबा. पौत्र म्हणजे नातूचा संबंध आजोबाशी पिताद्वारे, याला परंपरा संबंध होणार. म्हणून परंपरा संबंध जो पदार्थ तो लक्षार्थ आहे आणि ते लक्षण वचने कळले जातं. तो परंपरा संबंध है. आलं ना परंपरा संबंध. तैसे शब्द का अपने साक्षात संबंधी शक्य अर्थ से भिन्न जो शक्य अर्थ का संबंधी ताके साथी साक्षात संबंध नहीं किंतु शब्द का शक्ति रूप संबंध शक्य अर्थ से है और शक्य अर्थ का संयोगादि रूप किसी भी प्रकार का संबंध वक्ता के तात्पर्य के विषय रूप अपने संबंधी अन्य अर्थ से है. साक्षात संबंधी शक्य अर्थाचे आणि बाकीचा कोणत्याही संबंधाने लक्षार्थ आहे. याते म्हणून तिस शक्य के संबंधी अन्य अर्थ से शब्द का शक्य अर्थ द्वारा संबंध है. अशा रीतीनं शक्यचे द्वारे जे संबंधित त्याला शक्य संबंधित कोणते तरी प्रकार संबंध आहे. याते तो परंपरा संबंध कहिए है. त्याला परंपरा संबंध नाव. यह शब्द का परंपरा संबंध ही लक्षणावृत्ती है. हे परंपरा संबंध जे आहे, परंपरा संबंधी जो विषय कळेल तो त्या लक्षणावृत्तीने कळेल, त्याला लक्षणावृत्ती म्हणावं.
सो शब्द का परंपरा संबंध जिस अर्थ के साथी होवे सो शब्द का लक्ष्य अर्थ है. म्हणजे पदाच्या अर्थाशी ज्याचा संबंध ते लक्षार्थ आहे. पदाच्या अर्थाशी ज्याचा संबंध तो लक्षार्थ आहे. पदाचा अर्थ कोण? पदाचा अर्थ कोण? घट. पद घट आणि घट. घट या पदाचा अर्थ कोण आहे? पदार्थ तो कलश. आणि त्याच्या संबंधी कोणतं तर एक पट असेल किंवा एखादी दोरी असेल, एखादं काय असेल. मग घटात शक्यच्या संबंधाद्वारे जो पदार्थ लक्षार्थ होणं, परंपरा संबंधांनी ज्याचं ज्ञान होतं तो लक्षार्थ आहे. आणि त्याला ज्या लक्षार्थ ज्ञान होतं ते शक्तीवृत्तीनं होतं. शक्यतेद्वारे ज्या पदार्थ ज्ञान होतं ते लक्षणावृत्तीनं होतं. शक्यतेद्वारे ज्या शक्यतेद्वारे जे ज्ञान होतं ते लक्षणावृत्तीनं होतं. अवघड आहे का? नहीं. हाँ. यह लक्षणावृत्ति का सामान्य लक्षण और उदाहरण कहा. हे सामान्य लक्षण आम्ही सांगितले, त्याचे दृष्टांत सांगितले. याके जहती आदि त्रिविध भेद के अनेक उदाहरण आगे त्रिविध लक्षणा के प्रसंग में टिप्पण विषय हम लिखेंगे. आणि ह्याच विषय या लक्षण प्रकरण आम्ही पुढे जहत आध्यात आणि जहत आध्यात म्हणजे बागच्या हे लक्षण आम्ही पुढे टिपणामध्ये लिहू. न्याय रीती से शक्ती लक्षण. आता न्यायशास्त्राच्या रीतीनं शक्ती लक्षण आहे. आता ते राहू द्या. कारण आता जसं मी कोण या वस्तूचा अन्य शास्त्रांनी निर्णय करून बाकीचे शास्त्र स्वतः आत्मस्वरूप सिद्ध करण्यामध्ये जसे कमी पडले, तसेच शब्दाच्या शक्तीवृत्तीमध्ये किंवा लक्षणावृत्तीमध्ये ही न्याय वैशिष्टिक आणखीन कोणी शास्त्र का कमी पडणार आहेत. त्यांच्या विचारामध्ये शब्दाची शक्तीवृत्ती किंवा लक्षणावृत्ती त्यांना बरोबर सांगता आली नाही. म्हणून हा विषय बुद्धीचा आहे. म्हणून एक शास्त्राचा निर्णय करणं गरजेचं आहे. एकदम जर सगळं शास्त्राचा निर्णय केला लक्षात राहणं बुद्धी असेल तर राहील पद्धतशीर. आणि बुद्धी कमी असेल तर मग ती ऐकावं लागेल एक शास्त्र. मग कसं तसं करा. काय करायचं? नंतर घेऊ ना. कुंडली श्रीनाथ. कारण शब्दाची शक्तीवृत्ती आणि लक्षणावृत्ती करणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला एक सांगा, माऊलीने सांगितलं तरी अवधान केलं द्यायचे मग सर्व सुखाची पात्र रोज हे प्रतिनित्तर माझी उघडायचा. ह्या ओळीने शक्याच्या लक्षात कुठे बसतो? आधी श्रवण इंद्रिया पाहिले जे गीता निदान देखील सातच चुकले स्वप्न द्यायचे. हिचं शक्य अर्थ काय, लक्ष अर्थ काय? त्या पदाचा अर्थ कळला नाही ते लक्ष असं शक्य अर्थ का? आधी श्रवण इंद्रिया पाहिले जे गीता निदान देखील ते सातच चुकले स्वप्न द्यायचे. नाही याच्यात शब्दार्थ नाही लक्ष येतं. शब्दार्थ लक्षार्थ लक्ष येतं. पदार्थ शक्यार्थ लक्ष आला की त्याची शक्तीवृत्तीच कळली. पदार्थ अर्थाचे जो संबंध ते शक्यार्थ कळला पाहिजे. आता त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक भाषा आहेत. अनेक भाषेचे त्या शब्दाचा परिचय नसतो. शब्दाचा परिचय नसतो अर्थही कळत नाही. आणि ज्या शब्दाचा परिचय त्याचा निश्चित अर्थ कळतो. आता तुम्ही इंग्रज बोलता ना, आम्हाला काय कळत नाही. डबल्यात खडे घातल्यासारखे शब्द ऐकायचे. आता तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता कदाचित प्रसंग प्राप्त ते आम्ही जर ऐकू लागलो काही कळणार आहे. नुसते शब्द डबल्यातले खडे खडे करतात आम्हाला शब्द कळते, त्याचा अर्थ काही कळत नाही.
तसं ज्ञानेश्वरीचे काही शब्द आपला परिचयच नसल्यामुळे अर्थ करू शकत नाही. आज या शब्दाचा अर्थ काय होतो? आज म्हणजे आता वर्तमान काल. मग तिथं आज या शब्दाचा कसं होतो अर्थ वेगळं होतं की नाही? अरे बोलत असतो ते ज्ञान असतं ना. काही